पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांच्या रक्तानं जमीन लाल झाली होती। तुम्हाला आठवत आहे का? धर्म विचारून हिंदूंना वेगळं काढून जिहादी धर्मांधांनी गोळ्या झाडल्या आणि त्या क्षणी एक निर्णय झाला, उत्तर दिलं जाईल आणि ते थेट दिलं जाईल। दिल्लीतील वॉर रूममध्ये रणनीती आखली गेली, टार्गेट्स लॉक झाले आणि 7 मेच्या मध्यरात्रीनंतर भारतीय सैन्यानं सुरू केलं ऑपरेशन सिंदूर। भारताच्या शत्रूंना धडकी बसवणाऱ्या मस्तीखोर पाकला घरामध्ये घुसून धडा शिकवणाऱ्या ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। रात्री 1:05 पासून 1:27 फक्त 22 मिनिटात एकामागून एक 9 लक्ष्यांवर 9 दहशतवादी केंद्रांवर अचूक प्रहार। मुरिदके, बहावलपूर, सियालकोट, मुझफ्फराबाद दहशतवादाच्या थेट मुळावर वार केला गेला। भारतीय वायुसेनेनं हवाई हल्ले करून भारत विरोधी दहशतवादी केंद्र उद्ध्वस्त केली, मुख्यालय उद्ध्वस्त, ट्रेनिंग कॅम्प्स नष्ट, घुसखोरींचे रस्ते, कुमक, रसदही तोडली। दहशतवादाचा संपूर्ण कणा हलवणारा हा हल्ला होता। पहलगामच्या हल्ल्याला हे दिलेलं असं उत्तर हा फक्त बदला नव्हता, ऑपरेशन सिंदूर हा एक संदेश होता। भारता सीमेपलीकडचा दहशतवाद आता सहन करणार नाही, हा नवा भारत आहे। भारत उत्तर देणार, भारत थेट घरात घुसून मारणार, अचूक, वेगवान आणि निर्णायक प्रहार करणार। हे होतं ऑपरेशन सिंदूर। Thank you.